मंडळी नमस्कार. लोकसभेच्या निवडणुका अगदी जवळ आल्यात आणि प्रत्येक पक्ष आपापली तयारी करतोय. महाविकास आघाडी आणि महायुतीनं आपल्या मित्रपक्षांचे उमेदवार कोण कुठून लढेल, कुणाची ताकद कुठे जास्त आहे याची चाचपणी सुरू केली. तसं पाहिलं तर कोणत्याही क्षणी महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. आता महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातल्या 48 जागांवरचे त्यांचे उमेदवार निश्चित होत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीकडून मराठवाड्यातल्या 8 जागांवर जवळपास उमेदवार निश्चित होत आहेत. आपण जर पारंपरिक जागांचा विचार केला तर महाविकास आघाडीमधल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं आपल्या पारंपरिक जागांचा आग्रह महाविकास आघाडीकडे केलाय, ज्याच्यामध्ये संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, परभणी इथल्या जागांचा समावेश आहे. संभाजीनगर आणि परभणी या 2 जागांवरचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेच आहेत हे मात्र निश्चित झाले. मात्र हिंगोली आणि जालना लोकसभेपैकी कोणती लोकसभा ठाकरे गटाला मिळते याकडे आता लक्ष लागू नये. काँग्रेसनं हिंगोलीच्या जागेचा आग्रह केल्याचं म्हटलं जाते. त्या बदल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जालना लोकसभेची जागा देण्यात येऊ शकते असंही म्हटलं जाते. खरं म्हणजे हिंगोली लोकसभेत शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे आहेत. मात्र शिवसेना फुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेले. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जागेचा आग्रह केला असावा, कारण ती हक्काची जागा आहे. मात्र महाविकास आघाडी म्हणून आणि शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर तडजोड म्हणून ही जागा एखाद्या वेळी काँग्रेसला दिली जाऊ शकते. आता ही जागा काँग्रेसला का हवी आहे? कारण या ठिकाणी काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार देखील आहेत. त्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव, डॉक्टर अंकुश देवसरकर यांचं नाव चर्चेत आहे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर हिंगोली लोकसभेची जबाबदारी असल्यानं त्यांनीही हिंगोली लोकसभेचा आग्रह केलाय असं म्हटलं जाते. तसं पाहिलं तर प्रज्ञा सातवांचे पती दिवंगत राजीव सातव हे 2014ला काँग्रेसकडून हिंगोली लोकसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे सातवांची ताकद अर्थातच या मतदारसंघावर आहे आणि पारंपरिक काँग्रेसचा मतदार हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येतं. मात्र 2019ची लोकसभा निवडणूक लढवण्यास राजीव सातव यांनी नकार दिला होता. तेव्हा काँग्रेसकडून सुभाष वानखेडे हे उमेदवार होते. हेमंत पाटील यांनी तेव्हा वानखेडे यांचा पराभव केला. शिवसेना फुटीनंतर इथली समीकरणं पूर्ण बदलली. हेमंत पाटील शिंदे गटात गेल्यानं ही जागा शिंदे गटाकडे जाऊ शकते. मात्र भाजपही इथून लोकसभेसाठी आग्रह असल्याचं मत अनेकदा हिंगोली भाजपकडून व्यक्त करण्यात येतंय. आता जालना लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर जालन्याचे विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आहेत. गेली 5 टर्म ते इथून खासदार आहेत. रावसाहेब दानवे यांची ताकद पाहता जर ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सुटली तर इथून त्यांना तुल्यबळ उमेदवाराची निवड करावी लागेल. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सध्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. गतवेळी शिवसेना भाजपची युती असताना अर्जुन खोतकर ह्या जागेवर लढण्यासाठी आग्रही होते. मात्र युतीमुळे उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांची अनेकदा समजूत काढत त्यांना शांत केलं होतं. मात्र अर्जुन खोतकर आता शिंदे गटाकडे असल्यानं उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालना लोकसभा निवडणूक लढावी असा आग्रह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत करत आहेत. मात्र दानवे जालन्यातून लढण्यास इच्छुक नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे दुसरा उमेदवार इथून शोधला जातो आहे. शिवसेनेकडून घनसावंगी विधानसभा लढवलेले उमेदवार हिकमतराव उढाण यांच्या नावाची देखील इथून चर्चा होते. त्यांची ताकद ही घनसावंगी आणि अंबड परिसरात आहे. ते इच्छुक आहेत की नाही हे मात्र अजून निश्चित नाही. त्यासोबतच आणखी एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे माजी आमदार शिवाजीराव चौथे यांचं. आणि त्यांनीही उद्धव ठाकरेंची नुकतीच मातोश्री इथं भेट घेतली. पण रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढायचं असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तगड्या उमेदवारासोबतच वेगवेगळे डावपेच आखावे लागतील. कारण रावसाहेब दानवे यांची ताकद ही जालना लोकसभा मतदारसंघावर सर्वश्रुत आहे आणि गेल्या 5 वेळेचा जर आपण विचार केला तर दानवे हे एकतर्फी निवडून येत आहेत. गत वेळेला काँग्रेसचे उमेदवार विलास आवताडे यांचा दानवे यांनी पराभव केला होता आणि गेली 30 वर्ष काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना लढतोय आणि काँग्रेस सातत्यानं इथून पराभूत होताना आपण पाहतोय. आता जर आपण जालना लोकसभेच्या मतदारसंघाचा विचार केला तर त्यात जालना जिल्ह्यातल्या काही विधानसभांचा समावेश होतो तर काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विधानसभांचा समावेश होतो. जालन्यामध्ये जालना शहर, अंबड, भोकरदन, बदनापूर या विधानसभा येतात तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण, फुलंब्री, सिल्लोड यांचा समावेश होतो.
आणि महाविकास आघाडी म्हणून इथली ताकद जर आपण पाहिली तर अंबडमधून राजेश टोपे हे शरद पवार गटांचे आमदार आहेत. त्यानंतर जालना विधानसभेचा जर आपण विचार केला तर काँग्रेसचे आमदार कैलास गोरांट्याल हे आहेत. काँग्रेसची त्यासोबतच फुलंब्रीमध्ये कल्याण काळे आणि विलास आवताडे यांची देखील बऱ्यापैकी ताकद आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जर शिवाजीराव चौथे येथून शिवसेनेचे उमेदवार झाले तर त्यांना महाविकास आघाडी म्हणून निश्चितच पाठबळ मिळेल. आणि सध्या शिंदे गटात गेलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातही फारसं बनत नाही. दानवे यांच्याशी त्यांचे अतिशय टोकाचे वाद आहेत. गेल्या वेळी त्यांनी महायुतीकडून शिवसेनेसाठी त्यामुळेच या जागेचा आग्रह केला होता. त्यामुळे ते युती धर्म किती पाळतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे. जर खोतकर यांनी महाविकास आघाडीला मदत केली तर मात्र इथून रावसाहेब दानवे यांना मोठं आव्हान मिळू शकतं. आणि असं जर झालं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही जागा मिळण्यात यशही मिळू शकतं. मात्र हा लढा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधातला आहे. त्यांची ताकदही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षांनी जर एकमतानं इथं काम केलं तरच तर इथून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यश मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा रावसाहेब दानवे हे 6व्यांदा जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार होतील. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत रहा कडक बात.